ही दीक्षा म्हणजे नेमकं काय? दीक्षा देणं म्हणजे नेमकं काय? हे आध्यात्मिक उद्धार करण्याचं साधन आहे. तर एखादा व्यक्ती जेव्हा दीक्षा घ्यायला येतो त्याच्या मागे त्याचा उद्देश काय असतं? का तो दीक्षा घेतो? शून्याच्याही पुढे 2 पायऱ्या चढून गेल्यानंतर मुक्ती हा प्रकार लागतो. योग, तंत्र आणि अध्यात्माच्या परंपरेत असं सांगितलं जातं की प्रत्येक मनुष्याच्या शरीरात एक दिव्य शक्ती सुप्त अवस्थेत असते, कुंडलिनी शक्ती. ही शक्ती जागृत झाली तर माणसाच्या चेतनेचा स्तर पूर्णपणे बदलू शकतो, असं अनेक योगी आणि संत सांगतात. पण कुंडलिनी शक्ती म्हणजे नेमकं काय? ती जागृत कशी होते? गुरुचं स्थान इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? आणि ज्याबद्दल आपण अनेकदा ऐकतो त्या अष्टसिद्धी खरोखर काय असतात? त्याला सिद्धी प्राप्त झाली म्हणजे तो जर एखादी गोष्ट मनाने म्हटलं की होणार ते होणारच. पण केलेल्या प्रत्येक कर्माचा फळ हे लगेच आपल्याला प्राप्त होईल अशातला भाग नाही. कर्माचा अकाट सिद्धांत म्हणजे कर्म प्रारब्ध कोणालाही चुकवता येत नाही. की मुक्ती ज्यावेळेस मिळते म्हणजे नेमकं काय होतं? बायपास वगैरे हार्ट संदर्भी प्रॉब्लेम असेल तर आम्ही त्यांना दीक्षा देत नाही. पैसे घेणे म्हणजे अध्यात्म नव्हे. खूप मोठा समज किंवा गैरसमज आहे की महिलांना याचा अधिकार नाहीये. सर नमस्कार. ताई नमस्कार. स्वागत आहे तुमचं बोल मराठी यूट्यूब पॉडकास्टमध्ये. तुमच्याबद्दल भरपूर लोकांना माहिती आहे, परंतु खूप सारे लोक असे असतील की जे फर्स्ट टाइम तुम्हाला पाहत आहेत यूट्यूबवरती पॉडकास्टच्या माध्यमातून. मला थोडक्यात तुमचा आत्तापर्यंतचा आध्यात्मिक प्रवास कसा राहिलेला आहे ते सांगा. सुरुवातीला मी एका वादविकांच्याकडे गेलो होतो. तिथे मला त्यांनी ते हळूच बोलायचे कुंडलिनी जागृती संदर्भात. आणि माझ्या वाचनात मालती देवी ची 2 पुस्तकं आली आणि वसंत देवकोरेंचं एक योगावरचं पुस्तक आलं. ते बघून मी त्या क्रिया करायला लागलो. ते करत असताना मला काहीतरी प्राप्त झालं. आलं का लक्षात? ते प्राप्त झाल्यानंतर मला हुरू लागली की कुंडलिनी जागृतीच करून घ्यायची आणि हीच दिशा आपल्याला हवी आहे. त्यामुळे मी तिच्या मागे लागलो आणि एक दिवस घरदार सोडून निघून गेलो. घरदार सोडल्यानंतर मी सागर बाबा म्हणून विक्रोळीला त्यांच्या सान्निध्यात आलो. त्यांनी बऱ्यापैकी ज्ञान दिलं नाही असं नाही, परंतु ते तांत्रिक मार्गातले निघाल्यामुळे मी त्यांचा नाद सोडला आणि हिमालयात गेलो. हिमालयात गेल्यानंतर मी सगळे आश्रम फिरलो. हिमालयातील आश्रमामध्ये अशी प्रचलित आहे की त्यांना चेले हवे असं काम करणे, हे करणे, ते करण्यासाठी, परंतु शिष्य करून घेत नाहीत. त्यामुळे मला परत मन कंटाळलं हिमालयात फिरून फिरून आणि परत मी मुंबईत आलो. मुंबईत आल्यानंतर मला आमच्या स्वानंद महाराजांचा मुक्काम पोस्ट वाळूज, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे इथला पत्ता मित्राने दिला आणि मी त्यांच्या भेटीला गेलो. त्यांनी सांगितलं की आता तू 3-3.5 वर्ष घरात नाही आहेत, पहिला घरी जा आणि मग तुला दीक्षा देतो. पण माझी मुलगी 12वीला होती, BA कम्प्लीट केली तिने माझ्या प्रवासाच्या काळामध्ये 3.5 वर्षामध्ये. आणि ती मला मुलग्याला परत शाळेमधून बाहेर भेटलो. मुलग्याला सांगितलं मी येतोय परत, काही काळजी करू नकोस, घरात सांग. मग गुरुंनी मला बायकोला घेऊन बोलवलं. बायकोला घेऊन गुरुंच्याकडे गेलो. त्यांनी सांगितलं माझी दाढी केस वाढलेले. त्यांनी सांगितलं की दाढी केस काढून टाक आणि त्याप्रमाणे दाढी केस काढले. घरी गेल्यानंतर सद्गुरूंनी मला सांगितलं की काही कर पण प्रपंच सोडायचा नाही, कारण हा प्रपंच सुरळीत चालतोच या मार्गात. आणि बाह्य प्रपंचही परमार्थही साधतो. प्रपंचात पण 5 जणांचा प्रपंच म्हणजे अध्यात्म आणि 5 घरगुती संसार करणे म्हणजे पण अध्यात्म. आलं का लक्षात? बरोबर.
त्यामुळे मी घरी आलो, मला सगळून दीक्षा दिली. 2004 साली मला गुरुपदाची दीक्षा दिली आणि मी हे कार्य गुरूंच्या माघारी, गुरु आमचे सद्गुरू हे जे 1914ला देह ठेवला त्यांनी. त्यानंतर आम्ही दोघे हा मार्ग आणि एक रवींद्र सिंग पाटील महाराज आहेत, ते हा मार्ग व्यवस्थित चालवत आहेत. बर, ओके. ताई, मला तुमच्याबद्दल थोडंसं सांगा की तुमचा आध्यात्मिक प्रवास कसा चालू झाला होता? माझा आध्यात्मिक प्रवास म्हणजे वारकरी पंथाचं पहिल्यापासून माझ्याकडे हे होतं. आई आमची वारकरी, भाऊ वारकरी, त्यामुळे आम्ही पारायण करणं, कीर्तन भजन ऐकणं, हा लहानपणापासून जन्मल्यापासूनचा हा फक्त प्रवास होता. माझं लग्न झाल्यानंतर, भिलवडीत आल्यानंतर महाराजांनी मला ह्याविषयी सांगितलेलं होतं की असे आमचे गुरु आहेत आणि ते येणार आहेत आणि ते दीक्षा देतात. पण त्यावेळेला असं होतं की दीक्षा म्हणजे काय हाही भाग माहीत नव्हता. तर आध्यात्मिक म्हणजे फक्त पारायण ज्ञानेश्वरीचं करणं, भजन करणं, कीर्तन ऐकणं, प्रवचन ऐकणं, एवढ्यावरतीच आम्ही समित होतो. महाराजांच्यामुळे ज्या वेळेला आमचे सद्गुरू भिलवडीत आले त्यावेळेला त्यांची माझी भेट यांनी घालून दिली. त्यामुळे आम्हाला त्यांची भेट झाली. त्यानंतर लगेच त्यांनी दीक्षा दिली. दीक्षा दिल्यानंतर पहिल्या भेटीतच त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं की थोड्या दिवसानंतर तुझ्याकडे गुरुपद आपोआप येईल. पण ते त्यांनी आम्हाला 2006ला बहाल केलं. बर, मला थोडक्यात सांगा की दीक्षा म्हणजे नेमकं काय? दीक्षा देणं म्हणजे नेमकं काय करणं? दीक्षा हे आध्यात्मिक उद्धार करण्याचं साधन आहे. बर, कोणताही सर्व मार्ग ईश्वराकडे केलेली वाटचालीसाठी अवलंबलेले मार्ग हे सर्व ईश्वराकडे जातात. पण हा एकमेव असा आहे की हा विमान मार्ग आहे. तत्क्षणी चैतन्याची जाणीव नेण्याच्या पलीकडे घेऊन जाणारा हा एकमेव मार्ग आहे. तत्क्षणी श्री हात ठेवी परब्रह्म दावी, ऐशा सद्गुरूची सदा कीर्ती गावे. तत्क्षणी तुम्हाला चैतन्याची जाणीव नेणीव आणि त्या पलीकडे घेऊन जाणारा हा मार्ग आहे. आलं का लक्षात? त्यामुळे हा मार्ग हा विमान मार्ग आहे. दीक्षा हे एक असं माध्यम आहे की जेणेकरून आध्यात्मिक उद्धार साधकाचा होतो. बर, तर या सगळ्या मार्गामध्ये दीक्षा घेताना गुरुचं महत्व किती आहे? गुरु सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु वाचून कोणत्याही मार्गात तुम्हाला उतरता येत नाही. गुरु ह्या शब्दाची व्याख्या अनेक प्रकारे केलेली आहे. परंतु मराठवाडा विद्यापीठाच्या मानस शिक्षिका विजया संगव यांनी केलेली व्याख्या मला आवडते. जो म्हणजे अधोगामी, जो अधो असणारा साधक आहे किंवा मनुष्य प्राणी आहे त्याला तत्क्षणी ऊर्ध्व करणारा जो गुरु, ही व्याख्या मला पटलेली आहे. बर, आणि दीक्षा ही जी आहे ही कोणी घेतली पाहिजे दीक्षा? मला हे एकदा सांगा. हे बघा, दीक्षा घेण्याला पात्रता हवी, अमुक हवं तमुक हवं असे मत लावतात काही सद्गुरू. आलं का लक्षात? 1 वर्षांनी या, 2 वर्षांनी या. आमच्या मार्गामध्ये असं आहे की पात्रता यावी म्हणून दीक्षा देतो आम्ही. दीक्षा घेण्यासाठी पात्रता नको आहे? काही गरज नाही. दगडाला सुद्धा देवत्व प्राप्त करून देणारा हा योग आहे. तर ह्या दीक्षा घेण्यासाठी काही पात्रता असण्याची गरज नाही. तो नतमस्तक सर्जाने नित्य नियमित नतमस्तक असावा आणि त्याची श्रद्धा दृढ असावी मार्गावर, एवढीच पात्रता असावी. बरोबर, पण याच्या मागचा उद्देश काय असतं? एखादा व्यक्ती जेव्हा दीक्षा घ्यायला येतो त्याच्या मागे त्याचा उद्देश काय असतं? का तो दीक्षा घेतो? उद्देश बऱ्याच जणांचे बरे आहेत. कुंडलिनी योगा किंवा सिद्ध शक्तिपात योगामध्ये अनेक उद्दिष्टांनी साधक येत असतात की मला चमत्कार दिसावा किंवा मला आणखी तंत्र मंत्राच्या विद्या मिळाव्यात. तर ह्या मार्गात प्रारंभात असे आणि तरच या प्रक्रिया प्राप्त होऊ शकतात, नाही तर काही प्राप्त होऊ शकत नाही. फक्त त्याचा वैयक्तिक
साधकाचा हम्म. उद्धार होणार, म्हणजे तो अधो आहे तो ऊर्ध्व होणार आणि मुक्तीकडे वाटचाल करणार, एवढं मात्र नक्की. हम्म. फक्त त्याला अन्य शक्ती येतील, तांत्रिक बाबीत तो वापर करण्यासारख्या शक्ती येतील असा जो भ्रम आहे त्याचा, तो साफ चुकीचा आहे. हम्म. त्यासाठी साधकाने निरपेक्ष वृत्तीने मुक्ती मिळण्यासाठी या मार्गाचा अवलंब केला तर त्याचं कल्याण होईल ह्या जन्मातच. बरोबर. मुक्ती ही काय साधी सुधी गोष्ट नाहीये. जाणीव नेणीच्या पलीकडे घेऊन जाणारी मुक्ती, शून्याच्याही पलीकडे मुक्ती. 2 पॉइंट आणखीन आहेत, 2 पायऱ्या आहेत. हम्म. हम्म. शून्याच्याही पुढे 2 पायऱ्या चढून गेल्यानंतर मुक्ती हा प्रकार लागतो. बर, म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा मुक्ती त्याला मिळते आपण म्हणतो, काय ती स्टेट असते, काय परिस्थिती असते ती? तो मानवी जीवनात नसतो. हम्म. मानवी जीवन त्यासाठी शून्य ठरते. आलं का लक्षात? त्या तिथे फक्त तो साधक आणि चैतन्य. हम्म. साधक उरतच नाही ध्याने. ध्याच्या पलीकडे, त्रिगुणाच्या पलीकडे गेल्यानंतर त्याला जी मुक्ती मिळते तो फक्त चैतन्याचा विलास आहे. चैतन्याची शक्ती, चैतन्याचा विलास. चैतन्य मिळतं. चैतन्यमय होत जातो, त्याच्या पलीकडे त्याला काही दिसतच नाही. हम्म. बरोबर. त्यावेळेला त्याचं प्रारब्ध आणि त्याचं कर्म शून्य झालेलं असतं. हम्म. बर, आपण तुम्ही आता बोलताना 2 शब्द वापरले, कुंडलिनी शक्ती आणि त्याच्यासोबत एक शक्तिपात योग. मला या दोघांबद्दलही सांगा की यांचं महत्व काय आहे? कुंडलिनी जागरण म्हणजे शक्तिपात योग. बर, एकच आहे म्हणजे दोन्ही एकच आहे. एकच आहे. बर. आलं का? त्याला अनेक नाव आहेत, नाव वेगवेगळे आहेत. वेगवेगळे. याचं महत्व एवढं आहे की तुमच्या अनेक मागील जन्मातला अधिक ह्या जन्मातला कर्माचं जे संचित फळ आहे ते लवकरात लवकर जाळून नष्ट करण्याचं काम कुंडलिनी योगामध्ये अति तीव्रतरपणे होते. अन्य मार्गात ते होऊ शकत नाही. जाळून भस्म, कर्माचं संचित जाळून भस्म करणे ही प्रक्रिया कुंडलिनी योगात, योग जागरणामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे त्याचा ह्या जन्मातला प्रवास सुखकर होऊन तो मुक्तीच्याकडे वाटचाल करू शकतो. बर, काही लोक याच्याकडे श्रद्धा म्हणूनही पाहतात, परंतु त्याच वेळेस काही लोक याकडे अंधश्रद्धा म्हणूनही पाहतात. प्रत्येकालाच विश्वास बसतो असं नाही. तर तुम्ही याला कसं डिफाईन कराल की ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे? श्रद्धा ही पाहिजे. श्रद्धा ही मुळात अंध असते. आलं का लक्षात? अंधश्रद्धा जे म्हणतात ते चुकीची गोष्ट आहे. ह्या योगाने तुम्हाला तत्क्षणी जर अनुभूती येत असेल तर अनुभूती आहे तिथे. काय आहे? तत्क्षणी अनुभूती आहे. आसन, प्राणायाम, बंद, मुद्रा हे आणि प्राणायाम सुद्धा आपोआप होतात आणि आपोआप बदलतात. आसनं आपोआप होतात आणि आपोआप बदलतात. बंद लागतात, मुद्रा लागतात. याच्या मागे काही सायन्स आहे? याच्यामध्ये याला काही सायंटिफिक आधार आहे का या गोष्टीला? हो. आता बघा, ऍक्शन इज इक्वल अँड ऑपोजिट. न्यूटनचा 3रा नियम. ज्या वेगाने अधोगामी तो झालाय, अधोगामी म्हणजे खाली उतरणे, त्या वेगाने जर त्याला योग्य ऊर्जा मिळाली तो तत्क्षणी ऊर्ध्वगामी होतो. काय होतो? म्हणजे जी ऍक्शन आहे तो जो वावरतोय साधक, तो जर त्याची ऊर्जा जर ऊर्ध्व केली तर तो प्रपंच जेवढा अधोगामी होता त्याच्या दुप्पट वेगाने तो ऊर्ध्वगामी होतो. आलं का? ही सायन्सची विद्या आहे. अल्फा, बीटा, गॅमा कलर सुद्धा आपल्या शरीरातच तयार होतात. ही प्रक्रिया 1, 2 आणि मधली नाडी, 3री सुषुम्ना नाडी, ती पाठीच्या मणक्यामध्ये उघडते आणि पाठीच्या मणक्यातून इकडे येते. तर हे अल्फा, बीटा, गॅमा जे विज्ञानाचे शोध लावलेले आहेत ते ह्या कुंडलिनी योगामुळे
आपल्या शरीरात दिव्य किरण निर्माण होऊ शकतात. बरं, कुंडलिनी योगाचे काय काय फायदे आहेत मला जर सांगा. जर आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर कुंडलिनी योगामुळे आयुष्य सुखकर कशा प्रकारे होऊ शकतं? कुंडलिनी योगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं तर ज्या वेळेला साधक दीक्षा घेतो आणि ह्या मार्गाने वाटचाल करताना त्या साधकाचं शरीर शुद्ध आणि सिद्ध करण्यासाठी शारीरिक क्रिया होतात. त्यामुळे तो एक त्याचा आरोग्याचा आणि शरीर शुद्ध होतं. शरीर शुद्ध होणे म्हणजे शरीर शुद्ध होणं म्हणजे शरीरातले जे काही म्हणजे रोग असतील किंवा काही विकार असतील, कफ वात जे आपण म्हणतो तेही सगळे पूर्ण कमी होतात त्या शक्तीमुळे. त्याचं प्रारब्ध जळून शून्य होतं, कर्म शून्य व्हायला प्रयत्न होतो. म्हणजे त्याची जशी साधना होईल त्या तीव्रतेने त्याचं कर्मही शून्य होतं, प्रारब्ध हे शून्य व्हायला प्रयत्न होतो आणि त्याच्यामुळे शरीर शुद्ध आणि सिद्ध होतं. सिद्ध ज्याला म्हणतात की तिथे कसोटी कोणती शिल्लक राहत नाही, असं शरीर शुद्ध होतं. शुद्ध आणि सिद्ध होतं. हा झाला आरोग्याचा. तो आरोग्य त्याला सिद्धी प्राप्त झाली म्हणजे तो जर एखादी गोष्ट मनाने म्हटलं की होणार ते होणारच. तो जे काही इच्छित फळ त्याला जरी पाहिजे असेल त्यांनी जर ती संकल्प जरी केला तरी ते पूर्ण होणार. म्हणजे हे एक होणार. आणि हा मार्ग असा आहे की प्रारब्ध म्हणजे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही बरोबर चालणार, हाताला हात घालून. म्हणजे तिथे प्रपंच ही व्यवस्थित होणार. इतर मार्गामध्ये प्रपंच सोडला जातो, ह्या मार्गामध्ये नाही. प्रपंच ही नेटकाच होणार आणि परमार्थ ही होणार. हा एक फायदा त्याचा होतो. आणि त्याची मानसिकता, त्याची ऊर्जा वाढली की मानसिकता वाढते. कोणतंही संकट आलं तरी सहन करण्याची शक्ती येते किंवा कोणत्याही परिस्थितीत तो जोमाने जगाशी लढू शकतो. ही एक त्याची मानसिकता ही स्थिर होते. त्यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक तर उन्नती होतच असते. जे ह्या तिन्ही गोष्टी आणि सांसारिक ह्याही गोष्टी सगळ्या त्यांच्या व्यवस्थित चालू राहतात. बरं, आर्थिक दृष्टीनं काही महत्वाचे बदल घडतात का, फायदे होतात का? आर्थिक गोष्टीला होतात नाही असं नाही, पण त्या साधकाने जर योग्य मार्गाने त्याची वाटचाल चालू असेल. आता एखादा साधक शिकलेला खूप आहे, तो सर्व्हिस व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे करतो, त्याला त्याचा फायदा व्यवस्थित होणारच. एखादा गरीब आहे, तो शेतात काम करतो, तो त्याला तिथे तो जे काम करेल तिथे त्याला सोनं उगवतं माणूस जो म्हणतो ना, त्या पद्धतीने तेही त्याचं होणार. म्हणजे हाही फायदा व्यवस्थितच चालणार. बरोबर. एखादं उदाहरण मला देऊ शकता? एखादा साधक आहे, आता आमचे अंकुश पाटील इथे आहेत, हे BSc ॲग्री होते. त्यांनी आतापर्यंत म्हणजे असंच हे घालवलं, आयुष्य घालवलं. सर्वसामान्यांच्या सारखं प्रपंच केला, इतर गोष्टीसाठी केलं, हे ठीक झालं. त्यांना ज्या वेळेला साधना दीक्षा घेतली आणि ते ज्या वेळेला काम करायला लागले, साधनेला बसायला लागले, त्यावेळेला त्यांना वैज्ञानिक शेतीविषयी औषधं तयार करण्याचं ज्ञान आपोआप प्रगट झालं त्या साधनेमध्ये. आणि त्यांनी त्या शेतीच्या म्हणजे एक ते आता व्यवसाय चालू चांगला एक यशस्वीरित्या करतात. पूर्ण भारतभर त्यांचं ते शेतीचं वैज्ञानिक तंत्रज्ञान जे आहे ते लोक अवलंबतात. त्यामुळे खूप मोठा शेतकऱ्यांना फायदा झाला. अशा पद्धतीचे ही साधक आहेत. आता हे आमचे क्रांती, त्यांचंही ते टीचिंगचं काम करतात. तर योग्य पद्धतीने त्यांचे जे विद्यार्थी आहेत हे त्यांच्याकडून शिकणारे खूप छान पद्धतीने शिकतात. बरोबर. म्हणजे ज्या काही व्यवसायामध्ये असेल, ज्या काही प्रोफेशन मध्ये तो असेल, त्याच्यामध्ये तो कंटिन्यू राहू शकतो. आणि ह्या मार्गात येणारे सर्व साधक कसं एक ह्याच्यामध्ये अट असते, मांसाहार केला नाही पाहिजे, कुठलं व्यसन नाही केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करत नसल्यामुळे त्यांचा आर्थिक फायदाही आणि शारीरिक फायदाही होत राहतो. इतर जे काही वायपट जे पैसे खर्च होतात तेही होत नाहीयेत. बरोबर. त्यामुळे ते एक कटाक्षाने एका मार्गाने व्यवस्थितपणे सुरळीत चालू राहतात. बरोबर. म्हणजे त्यांचं व्यावहारिक जीवन ही खूप छान राहतं, व्यवस्थित राहतंय आणि सोबत ते अध्यात्मासोबत देखील जोडलेले जातात. आणि याच्यामध्ये आहार हा सात्विकच घेतला जातो, हा नियम आहे. ते सात्विक जीवन आहार सात्विक घेत असल्यामुळे
त्यांचं विचार करण्याची शक्ती, व्यवहारात वावरण्याची शक्ती ही सात्विकपणे व्यवस्थित चालू राहते, शांतपणाने. बरोबर. आता मला एक पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आपण पाहतो की खूप वेळेस लोक हिमालयात जातात, साधना करण्यासाठी हिमालयामध्ये जातात, आणि आपण आता ही जी साधना बोलतोय ती आपल्याला इथेच तुमच्या घरामध्ये राहूनच आपल्याला करायची आहे. तर या दोघांमध्ये फरक काय आहे नेमका? हिमालयात गेले तर ते आपल्या स्वार्थासाठी जातात. स्वार्थासाठी जातात. हो, प्रपंच बाकी सगळं मागे सोडलं जाते ना. हो. आणि त्यांना एक सगळ्यांना हिमालयात गेलेल्यांपैकी 100% लोकांना ईश्वरत्व पाहिजे किंवा ईश्वराचा ध्यास आहे असं होऊ शकत नाही. त्यातले काही भोदू सुद्धा आहे. हो. पोटाला खायला मिळते म्हणून साधू होऊन फिरणारे पुष्कळ आहेत. हो. असे बिहारचे लोक बरेच आहेत की ते मुलांचं लग्न झालं की आई वडिलांना हाकलून देतात आणि मग ते साधू रूप घेऊन हिमालयात फिरतात. अलग अलग. पण हिमालयात जाणारे सगळे श्रेष्ठ आहेत अशातला भाग आहे. त्याच्यापेक्षा परमश्रेष्ठ व्यक्तिमत्व हिमालयातही आहे, त्याबद्दल शंका नाही. अलग लक्षात. पण ते आश्रम व्यवस्थानी हा मार्ग असा आहे आमचा की प्रपंचात राहूनच तुम्हाला ह्याचा आनंद घेता येतो, आनंदाला प्राप्त होता येते, नवे आनंदच होऊ शकता तुम्ही. आलं लक्षात. तर एक कर्माचा अकाट सिद्धांत आहे, यावर बोललं पाहिजे. की आता एक मुलगा 5वीत आहे, उद्या लगेच तो 6वीत जाणार आहे का? नाही. परवा लगेच 7वीत जाणार आहे का? नाही. म्हणजे 1 वर्ष अभ्यास केला पाहिजे. 1 वर्ष अभ्यास करून चालणार नाही, परीक्षा द्यावी लागेल. परीक्षा देऊनही चालणार नाही, रिझल्टची वाट बघावी लागेल. म्हणजे मागचं जे कर्म 1 वर्षाचा अभ्यासाचं त्याने केलं त्याचं फळ रिझल्टच्या दिवशी त्याला मिळेल. बरोबर. म्हणजे आपण केलेल्या प्रत्येक कर्माचा फळ हे लगेच आपल्याला प्राप्त होईल अशातला भाग नाही. मागच्या अनेक जन्माची कर्म संचित रूपाने म्हणजे बँक बॅलन्स रूपाने आपल्याला फेडायला येतात. आणि ती ही जी पाठीच्या मणक्यामध्ये सुषुम्न नाडी आहे त्यामध्ये ते भरलेलं आहे. चांगलं वाईट अशा थराने ते भरलेलं आहे. चांगलं वाईट का म्हणतो मी? समजा मी 1000 रुपये चोरी केली तुमची आणि खाली गेलो, तुम्हाला माहीतच ना महाराज कशाला चोरी करतील म्हणजे माझ्यावाला का ते, पण गुप्त रीतीने पाप झालं ते. बरोबर आहे का? खाली एक गरीब घेतला, रडायला लागला, जेवलो ना म्हणून मी काय लगेच चोरीचाच पैसा 100ची नोट काढून दिली. म्हणजे मी केलं पाप पहिल्यांदा आणि लगेच पुण्याचा हिशेब मांडला. आलं का लक्षात? म्हणून सुषुम्ना नाडीमध्ये पाठीच्या मणक्यामध्ये जी सुषुम्ना नाडी आहे तिच्यामध्ये चांगलं वाईट असं कर्म भरलेलं आहे. आणि त्या कुंडलिनीचं मुख, कुंडलिनीला 2 मुख आहेत. मुलाधारावर त्रिकोणात शिवपिंड आहे. त्या शिवपिंडीला 3.5 वेटळो घालून बसलेली ती सरपण पाव सर्पिणी, तिला 2 तोंड आहेत. एक मुख्य तोंड तिने सुषुम्ना नाडीमध्ये घातलेलं आहे आणि एक शेपटीकडचं तोंड आहे. जे आपला श्वास घेतो तो शेपटीकडच्या तोंडावर आदळतो आणि तिथून जी व्हायब्रेशन्स आणि चैतन्य निर्माण होतात त्यामुळे आपण ही बाह्य प्रापंचिक कामं करू शकतो. आलं का लक्षात? तर प्राण जो आपण घेतो हा प्राण आतमध्ये घेतो त्याचं विघटन 22 प्रकारे शरीरात होते. त्यातले प्रमुख 5 आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे पंचप्राण आहेत. अपान वायू काय करतो? पोटातली सगळी घाण बाहेर काढण्याचं काम करतो. आता बघा, सद्गुरूंनी दीक्षा दिल्यानंतर त्या साधकाचं पहिल्यांदा 50% कर्म गुरुच्या अंगावर येते, संचित कर्म. आणि तिथे जागा मोकळी होते, स्पेस तयार होतो, चांगली एनर्जी मिळते मिळण्यासाठी, तिथे बसण्यासाठी. ते आतमध्ये जाते.
त्यावेळेला आपण जो अधोगामी आहे तो ऊर्ध्वगामी होतो आणि हा प्राण वरून खाली जातो. त्या चिमटीमध्ये जे मुख्य तोंड तिने मूलाधार चक्राच्या तिथे असणाऱ्या सुषुम्ना नाडी तिच्या बेस्कीत प्राण आपणच्या चिमटीमध्ये तिचं तोंड सापडते आणि ती चटकन हे होते ना, घाबरते आणि ती तोंड बाहेर काढते. तोंड बाहेर काढल्याबरोबर तिला पहिली जर कोणाची आठवण येत असेल तर तिच्या नवऱ्याची आठवण येते. ती हितली आहे, सहस्रार चक्रामध्ये आहे. आलं का लक्षात? ही सहस्रारमध्ये असलेली कुंडलिनी नाही, तिचा नवरा शिव आणि कुंडलिनी खाली पार्वती. आलं का लक्षात? ती वर निघतेस नवऱ्याला भेटायला. विरणी अनेक जन्म एकाच शरीरात राहूनही शिवसामरस्याचा योग त्यांना प्राप्त करता आला नाही. मानवालाच हा अधिकार आहे. बुद्धी नावाचा प्रांत असल्यामुळे मानवालाच हा अधिकार आहे की आपण मुक्तीपर्यंत वाटचाल करण्याचा अधिकार आहे की नाही. मतांतर मानवालाच आहे, अन्य प्राण्यांना आहेत का? वाचा नाही. आलं का लक्षात? बरोबर. मग ती जेव्हा वर निघते तेव्हा सुषुम्ना नाडीमध्ये अनेक जन्माचं भरलेलं चांगलं वाईट कर्म काय लगेच फेडून होते का? नाही. ती कुंडलिनी माता त्यांना धक्के देते. काय करते? धक्के देते आणि तिथलं जे कर्माचं जाळं आहे ते योगाग्नी त्या प्राणायाम आसन बंद मुद्रा लागल्याने शरीरामध्ये प्रचंड योगाग्नी तयार होतो आणि त्या योगाग्नीमध्ये हळूहळू ते जे संचित सुषुम्ना नाडीतलं ते जाळून भस्म करते. मार्ग पूर्णपणे मोकळा झाला की शक्ती इकडनं येते, इथे येते. मग ती शक्ती हिकडनं कानामागून येऊन इथे येते त्यावेळेला की वायुरूप होते. शक्ती रूप जायचे, वायुरूप होईचे. तर हे वायुरूप झालेली शक्ती तर ह्या अज्ञात चक्रापासून ते शेंडी पण शिकेपर्यंत 14 चक्र. किती चक्र आहेत? 14. ते गुरुकृपेशिवाय भेदन करणे शक्य नाही. कळलं? हे कळलं? कर्माचा अकाट सिद्धांत म्हणजे कर्म प्रारब्ध कोणालाही चुकवता येत नाही. संचित तुमचं जसं असेल प्रारब्ध म्हणजे ज्या वेळेला संचित कर्म फेडायला येते त्याला प्रारब्ध म्हणतात. कळलं? आणि ते कर्म कोणालाही कर्माचे भोग कोणालाही टाळता येत नाही. देवांनाही टाळता आले नाहीत. मग आपल्यासारख्या मनुष्याला काय टाळता येणार? बरोबर. तर ते भोग फेडल्याशिवाय गत्यंतर नाही. बरोबर. तुम्ही आता चक्राबद्दल बोललात, तर कुठले कुठले चक्र आपल्या शरीराभोवती असतात? हजारो चक्र आहे शरीरात. बोटांवरही चक्र आहे. त्यातले प्रमुख 7 मानते, कोण 8 मानते. आलं का लक्षात? मूलाधार, स्वाधिष्ठान, नाभी, हृदय चक्र, अनाहत चक्र, कोण हृदय चक्र मानते. तिथे चिज्जड ग्रंथी आहेत. चिज्जड म्हणजे चित्त जड ग्रंथी. आलं का? तिथे रंगाची पिचकारी असते. काय असते? काना मारू नको रे पिचकारी, भिजल माझी साडी चोळी, भजन आहे. तर तिथे रंग अनुभवायला येतात साधकाला. ज्ञानेश्वरांनी 2201 रंग अनुभवले. किती? 2201 साधनेमध्ये. मग कंपनीकडे 2201 रंग आहेत का? कुठल्या रंगाच्या कंपनीकडे आहेत का? नाही. तद्वत ज्ञानेश्वरांना आपल्या साधकांना सुद्धा ते रंगाची अनुभूती येते ना. आलं का लक्षात? बरोबर. मला तुम्ही मगाशी मुक्तीबद्दल बोललात. मला थोडंसं मुक्ती समजून सांगा की मुक्ती ज्यावेळेस मिळते म्हणजे नेमकं काय होतं? जाणीव नेणीव नाही भगवंती. तिथे जाणीव नेणीव आहे का? नाही. मुक्तीच्या तिथे तो हा प्रवास पूर्ण व्हावा लागतो. 14 चक्रांचा. 5 तत्व आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. 5 तत्वांचे 25 झाले. 25चे 125 झाले. 125 वर विजय ज्या मिळेल
त्याच्यावर जेव्हा साधक मात करून पुढे जातो त्यावेळेला शून्य अवस्था त्याला प्राप्त होते. काय होते? शून्य अवस्था. शून्य अवस्था म्हणजे नेमकं काय? ब्लाइंड टोटल. कर्म आणि त्याच्या पलीकडे ईश्वरत्व आहे. कळलं का? त्याच्याही पलीकडे ईश्वर. ईश्वरत्व आहे. आणि मुक्ती म्हणजे काय तुम्हाला पाहिजे होतं ना, हो. तर तिथे मुक्तीच्या तिथे फक्त चैतन्य आणि चैतन्य होते. बाकी देहभाव, गुणमाया, पंचीकरणचे 125 आणि ते काही शिल्लक राहत नाही. नाही. तुम्ही चैतन्य मग तुमचा जगात काय चाललं याचा विसर पडतो नाही, त्याच्याशी संबंध नसतो जगाचा. म्हणून ज्ञानेश्वरांनी 22वी संजीवन समाधी घेतली. बरोबर. ज्यावेळेस एखाद्याला दीक्षा मिळते त्यावेळेस गुरुचं महत्व खूप मोठं आहे. हो. परंतु खूप वेळेस आपण असंही ऐकतो की गुरुच्या व्यतिरिक्त देखील दीक्षा मिळू शकते किंवा स्वतःहून ती जी अनुभूती आहे ती मिळू शकते. तर त्याच्यामध्ये फरक काय? दोघांमध्ये अंतर काय? दोघांमध्ये अंतर असं आहे बघा, प्रयत्नाने कुंडलिनी जागृत करणे आणि गुरुकृपेने कुंडलिनी जागी होणे. स्वप्रयत्नांनी करायला गेला तर एखादा आसन, बंद मुद्रा किंवा बंद आसन, प्राणायाम मुद्रा, एखादी प्रक्रिया स्वकष्टांनी करताना चुकीची ठरू शकते. परंतु सद्गुरूकडनं घेतलेली दीक्षा ही ज्या कुंडली जागी होते त्यावेळेला ती कुंडलिनी माता त्या देहाकडून तिला योग्य वाटेल सिद्ध, शरीराला सिद्ध आणि शुद्ध होण्यासाठी ज्या प्रक्रियेची गरज आहे त्याच प्रक्रिया करणार. मला पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की दीक्षा जी असते ती कशा प्रकारे दिली जाते? दीक्षा ही त्याच प्रकारे दिली जाते. स्पर्श, नामसंकल्प, मंत्र, दृष्टिक्षेप, बर, आणि 4 प्रकारे दीक्षा दिल्या जातात. स्पर्श म्हणजे हात लावून. हात लावून आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हटलं संकल्प, दृष्टी, नेत्र कटाक्ष, हो, आणि मंत्र, हो, अशा 4 प्रकारे दीक्षा दिली जाते. मग त्या 4ही प्रकारामध्ये जे दीक्षा दिली जाते त्याच्यामध्ये काही फरक आहे? त्याच्यामध्ये म्हणजे काही परिणाम त्याच्यावरती होतात वेगवेगळे की सगळं सेमच आहे? नाही, सगळं दीक्षा होणे कोणत्याही प्रकारे होणे हे म्हणजे चैतन्य आतमध्ये प्रवेशित करणे हे महत्वाची. 4ही बाबतीत या विषयी घटना घडू शकतात कुंडलिनी जागरणच्या. बरं, मग अशी बोलता बोलता एक आपला मुद्दा राहिला होता. मी तुम्हाला विचारलं होतं की गुरुनं दीक्षा देणं आणि स्वतःहून साधना करणं त्याच्यामध्ये काही फरक होतो का? मला ते एकदा थोडंसं सांगा ना. हे बघा, गुरुनी दीक्षा दिल्यावर स्वयंभू ज्या क्रिया होतात आसन, प्राणायाम, बंद मुद्राच्या, हो, त्याला शरीराला कष्टदायक किंवा त्रासदायक कोणतीही गोष्ट घटित होत नाही. परंतु स्वकष्टाने जर कमवायचं म्हटलं तर एखादी अडचण, शारीरिक अडचण येऊ शकते. बर, कारण तो मनाने प्राणायाम मुद्रा बंद आसन करणार, एखादा आसन चुकणार म्हणण्यापेक्षा आसन बरोबर असलं तरी शरीरावर होणारा परिणाम घातक असू शकतो. बरोबर. सो दीक्षा ही गुरुकडून घेतलेलं कायमच घेतलेली बरी, का ज्या स्वयंभू क्रिया होतात त्याला तोड नाही. बर, स्वयंभू साधनेला अनेक जन्म लागू शकतात, गुरुकृपेने ते तक्षणी होऊ शकतात. बरोबर. मला पुढचा प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की तुम्ही देवाला मानता? हो, देव आहे. बर. सो पण खूप सारे लोक असे असतात की जे देवाला मानत नाहीत आणि पण त्यांना दीक्षा घ्यायची असते. तर दीक्षा ही कोणासाठी आहे? आणि मला एक पुढे जाऊन असं पण विचारायचं आहे की काही लोक असतात की त्यांच्या दीक्षा घेण्यामागचा उद्देश वेगळा असू शकतो, आर्थिक असू शकतो, हेल्थ रिलेटेड असू शकतो. सो त्यांना त्या दीक्षेचा फायदा होतो का? होतो. त्या दीक्षेचा फायदा त्यांना होतो. पुढं शरीर शुद्ध आणि सिद्ध करण्यासाठी लागणारी प्रक्रिया स्वयंभू झाल्याने त्या क्रियांचा फायदा त्यांना होऊ शकतो. त्यांना त्याचा फायदा होतो. हो.
बर. काही न मानणाऱ्या नास्तिक सुद्धा देव हा शब्द उच्चारतात. शंकराचार्यांनी देव हा शब्द उच्चारला. मंडन मिश्रा आणि शंकराचार्यांचा वादविवाद चालू होता. हम्म. शंकराचार्य निराकार निर्गुणवादी होते, परंतु मंडन मिश्रा हा सगुण साकारात्मकवादी होता. तर शंकराचार्य निराकार निर्गुणवादी असल्यासोबत देव हा शब्द उच्चारायचे. हम्म. मग मंडन मिश्रण त्यांना कैचित पकडल्याने विचारलं की तुम्ही देव देव शब्द नाही, देव नाही या संकल्पनेवर तुमचा आधार आहे, तर तुम्ही देव हा शब्द का उच्चारता? हम्म. तर शंकराचार्यांनी उत्तर दिलं की काही ना काही प्रमाण मांडल्याशिवाय वाटचाल करता येत नाही, म्हणून मी देव हा शब्द उच्चारतो. शंकराचार्यांनी सुद्धा शक्तिरूप जगत आहे हे मान्य केलं. बरोबर. आणि मग तशा प्रकारे देव. हो, आहे. काहीतरी नाही काय म्हणजे काहीतरी आहे. बरोबर. लॉजिकली असं आहे. गणेश नाही म्हणजे गणेश म्हणून काहीतरी आहे. तसं देव नाही म्हणजे देव हे संकल्पना किंवा त्याचं चैतन्य हे आहे. बर. एखाद्याला दीक्षा मिळाल्याच्या नंतर त्याला किती वेळ साधना करावी लागते? त्याचं काही आहे का की एवढा टाइम त्याने साधना केलीच पाहिजे? हे त्याच्या प्रारब्धावरती अवलंबून आहे, त्याच्या कर्मावरती अवलंबून आहे. फक्त त्याने दिवसातून 24 तासातून कमीत कमी 1 तास तरी साधना केली पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त तो कितीही वेळ त्याच्या दिनचर्येवरती अवलंबून करू शकतो, पण 1 तास तरी कमीत कमी त्या ईश्वरासाठी किंवा स्वतःसाठी साधना ही केलीच पाहिजे. बरं. आणि मग त्याच्या शरीरावरती काय काय परिणाम दिसू शकतात? त्याच्या शरीरावरती म्हणा किंवा त्याच्या आजूबाजूच्या लोकांवरती पण काही परिणाम होत असतात का? आमूलाग्र बदल होतात त्याच्या, आलं का लक्षात? आणि त्याच्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना चैतन्याची अनुभूती येऊ शकते. आजूबाजूच्या लोकांना देखील? हो. बर. आमचे हे आहेत त्यांचा परिणाम होतो. साधक जवळ कोण माणसं जवळ आली की त्यांना हल्ल्यासारखं होते. सो आजूबाजूच्या लोकांनाही त्याचा अनुभव होणार, फायदा त्याचा होणार. साधकाच्या 24 तास बरोबर एक त्याचा चैतन्याचा आवरा नेहमी त्याच्या सोबत असतो. हो, बरोबर. त्यामुळे त्याची पॉझिटिव्ह एनर्जी ही इतरांनाही त्याची जाणीव होऊ शकते. बर. या सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत. काही धोका आहे याचा? नाही, ह्याचा धोका अजिबात नाही. तरी सुद्धा आम्ही BP शुगरवाल्यांना आमच्या समोर गोळ्या खायला सांगतो. आणि हार्ट बायपास वगैरे हार्ट संदर्भी प्रॉब्लेम असेल तर आम्ही त्यांना दीक्षा देत नाही. बर. कारण का जीवावर बेतला एखादी क्रिया अशी झाली की वेगवान झाली तर त्याला धोका होऊ शकतो. म्हणून गुरुनी सद्गुरूंनी आम्हाला ताकीद केले की BP शुगर आहे की नाही विचारून दीक्षा द्या, आणि बायपास वगैरे हवे असल्यानं दीक्षा देऊ नका. बर. आपण खूप वेळेस पाहतो इंस्टाग्राम सोशल मीडियाचा हे युग आहे. आपण पाहतो की काही मोठे मोठे संत महात्मे आहेत, खूप जास्त पैसे चार्ज करतात दीक्षा घ्यायला. लाखों रुपयांची त्यांची फीज आहे आणि मग नंतर ते दीक्षा देतात. तुम्ही किती घेता? आम्ही घेतच नाही पैसे. गुरु दक्षिणा म्हणून त्या व्यक्तीची जी पात्रता आहे त्याने मनाने जे ठरवेल तेवढीच आम्ही दक्षिणा घेतो. बर. आम्ही पैशाचा प्रश्न आमच्याकडे नाही. लाखोत तर नाही, हजारात सुद्धा आम्ही पैसे घेत नाही. पण शास्त्रानुसार गुरुदक्षिणा ही स्वीकारलीच पाहिजे, म्हणून तो देईल तेवढी आम्ही स्वीकारतो. हे माझ्या आता सारं बसेल त्यांना विचारा. या लोकांबद्दल तुम्ही काय म्हणाल की जे लाखोंची दक्षिणा घेतात? दक्षिणा किंवा फीज काय हे अध्यात्म नव्हे. बस पैसे घेणे म्हणजे अध्यात्म नव्हे. ते स्वतःसाठी घेत असतील किंवा समाजासाठी घेत असतील, त्याचा सदुपयोग ते काय करत असतील तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण ज्यांना प्युअर अध्यात्मच करायचं आहे त्यांच्याकडे पैशाचा विषय नाही. ते पैसे घेत नाहीत. साधकांनी तन आणि मन हेच धन गुरूंना अर्पण केलं पाहिजे. बरोबर. अजून एक संकल्पना आहे अष्टसिद्धी. अष्टसिद्धी म्हणजे काय आणि अष्टसिद्धी केव्हा प्राप्त होते? हे बघा, अष्टसिद्धी 2 प्रकारच्या आहेत.
एक मानवी जीवनात आणि एक साधक म्हणून कुंडली जागरण झाल्यावर वरून जे अष्टसिद्धी येतात ते या साधकाला ऊर्ध्वगामित्वाला प्राप्त करून देण्यासाठी फायदेशीर असतात. परंतु प्रापंचिक अष्टसिद्धी आहेत त्याचा पैसे कमवण्याला उपयोग होऊ शकतो किंवा एखादा नाही घेत पैसे असेही बघितले. परंतु त्या अष्टसिद्धी ह्या साधकाला ऊर्ध्वगामी होण्याला मदत करतात. बर, अष्टसिद्धी कशी प्राप्त होते? आपोआप येते. प्रारब्धात ते ज्याच्या प्रारब्धात आहे ते आल्याशिवाय राहत नाही. ज्याच्या प्रारब्धात नसेल तर एकही सिद्धी जवळ येणार नाही. मग काही त्याच्यावरती काही उपाय आहेत का किंवा काही वेज आहेत का की ज्याने अष्टसिद्धी प्राप्त करता येते? वेव्स आहेत की, परंतु त्याच्या नशिबात नसेल तर ते घटित होणार नाही. हे पिवळ सत्य आहे. ज्याला अध्यात्म करायचंय त्याने अष्टसिद्धीच्या पाठीमागे लागू नये असं आमचं स्पष्ट मत आहे. बर, अध्यात्म करणाऱ्या व्यक्तीने अध्यात्मावरतीच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. फोकस अध्यात्मावरतीच असावा. अध्यात्मावरतीच असावा. त्याला मुक्तीचा मार्ग पाहिजे तर मुक्तीचाच ध्येय समोर असावं. ध्यान आणि प्राणायाम याच्यामध्ये काही अंतर आहे? हो, ध्यान आणि प्राणायाम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्राणायाम म्हणजे अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे. म्हणजे तो ध्यान लावताना प्राणायाम स्थिर पद्धतीने दोन्ही नाडीतून चालू व्हायने गरजेचं आहे. आलं का लक्षात? आणि तो अतिशय सावकाश नेहमीच्या गतीने होणे गरजेचं आहे. त्यावेळेला ध्यानाची बैठक पूर्ण होते आणि ध्यान प्रखरतेने लागू शकते. आलं का लक्षात? मग प्राण स्थिर झाल्यावर ध्यानाला त्याचा फायदा होतो. बरोबर. आलं का लक्षात? आणि ध्यान तीव्रतर परिस्थितीला पोचलं साधकाचं की त्याची एक तो कुंडलिनी जागी होईल किंवा तो समाधी युवाकडे जाईल. कुंडलिनी जागी झाली तर काय होईल? तर ही सगळी दिव्य ऊर्जा घेऊन तो समाज कल्याण करेल. पण तो समाधीकडे गेल्यानंतर काय, ही सगळी दिव्य ऊर्जा एकत्र आणून तो आपला शरीराचा त्याग करेल. म्हणजे समाधी गेला त्याग करणे शरीराचा राहतच नाही, पण तो ती दिव्य ऊर्जा घेऊन समाज या विश्वात विलीन होईल. मला सांगा की तुमच्याकडे आल्यावरती एखादा व्यक्ती त्यांचे प्रश्न काय असतात? काही साधक हे अभ्यास करून आलेले असतात, अनेक मार्ग ढूंढून आलेले असतात. काही साधक हे अज्ञानपणाने आले असतात, त्यांना ह्या मार्गाविषयी काही माहिती नसते. त्यांना आम्ही पूर्ण पहिल्यांदा ही माहिती देतो आणि त्यांना प्रश्न ठेवतो त्यांच्या पुढे की आमच्या इतर साधकांची दीक्षा झाल्यावर साधना बघा आणि नंतर तुम्हाला योग्य वाटेल तर आमच्याकडे शरण या, नाही तर तुम्हाला योग्य वाटेल तर येऊ नका. अयोग्य वाटलं. जेव्हा एखाद्या व्यक्तीला दीक्षा मिळते साधनेत क्रिया काय होतात? नाही बघा, जेव्हा दीक्षा होते त्यावेळेला ती शक्ती वर निघते आपल्या नवऱ्याकडे, ऊर्ध्वगामी होते. त्यावेळेला ती त्या शरीराला शुद्ध आणि सिद्ध करण्यासाठी जे अत्यावश्यक गरजेच्या बाबी आहेत क्रिया, प्राणायाम, आसन, बंद, मुद्राच्या ती करते. आलं का लक्षात? हा प्रकार हिप्नोटिझमचा नाही. हिप्नोटिझम हा ऑर्डर दिल्यानंतर तो होणारी गोष्ट असते. बरोबर. पण आमच्या इकडे स्वयंभूच्या क्रिया होतात, त्यामुळे काही प्रश्न हिप्नोटिझमचा त्यामध्ये येऊ शकत नाही. बर, जे काही दीक्षा घेतात त्या सगळ्यांची जागी होते का? नाही. ज्याच्या प्रारंभ असेल त्याचीच जागी होते. काही असे अनुभव आहेत आम्हाला की दीक्षा देऊन सुद्धा दोनदा दीक्षा देऊन सुद्धा त्यांची कुंडलिनी जागी झालेली नाही. ते त्यांच्या प्रारंभावर अवलंबून असते साधकाच्या जागी होणे की न होणे. बर, खूप मोठा समज किंवा गैरसमज आहे की महिलांना याचा अधिकार नाहीये. महिलांना अधिकार आहे. बर, हे पूर्ण गार्गी, कानोपात्रा, जनाबाई, बहिणाबाई ह्या महिला संत होऊन गेल्या ना, त्या मोक्षाला प्राप्त झाल्या. मैत्रेयी
त्या मोक्षाला प्राप्त झालेल्या स्त्री आहेत. म्हणजे महिलांना ह्याचा अधिकार आपल्या धर्मामध्ये अनेक वर्षापासून प्राचीन काळापासून चालत आलेली गोष्ट आहे. आणि आश्रम व्यवस्थेमध्ये सुद्धा महिला ह्या प्रमुख होत्या बऱ्याचदा आश्रमामध्ये, हे आपल्याला दिसून येते इतिहास वाचला तर. हो बरोबर. ह्याच्यावरती आमचे दादा एक म्हणजे आमचे सद्गुरू दादा एक विषय सांगायचे की जी मानवाची शरीर आहे ते प्रकृती आणि पुरुष हो असं आहे. प्रकृती म्हणजे स्त्री आणि पुरुष म्हणजे पुरुष. म्हणजे जो शिव आहे आणि जो जीव आहे म्हणजे शरीर आणि त्याच्यामध्ये असणारा आत्मा तो पुरुष, आणि शरीर ही प्रकृतीच अशी आहे की ती प्रकृती म्हणजे स्त्रीलिंगी आहे. हो जो जीव आहे तो जीव शिवात रूपांतर झाला की तो पुरुष झाला. म्हणजे तिथे महिला आणि पुरुष असा विषय राहत नाही. जो शिव झाला त्याला अधिकार आहे. जो म्हणजे तिथे स्त्री असेल तरी ती शिवात विलीन झाली तर तिला मोक्ष मिळणारच आहे. जे पुरुष आहे तोही शिवात विलीन झाला तरी त्याला मोक्ष मिळणारच आहे. म्हणजे अध्यात्मात स्त्री आणि पुरुष हा विषय नाही. जीव आणि शिव, प्रकृती आणि पुरुष असा विषय आहे. लोकांचा गैरसमज असा असतो की हे महिला आणि पुरुष असं धरलेलं जातं. गुरुजी, दीक्षा घेतल्याच्या नंतर काही लोकांमध्ये आपण पाहतो की ते ओरडायला लागतात, रडायला लागतात, काही लोक हसायला लागतात. तर हे असं का होतं? तर असं होतं की गेल्या जन्मातल्या कर्मसंचितानुसार माणूस ओरडणे, कुत्र्याचा आवाज काढणे, पक्ष्यांचा आवाज काढणे किंवा प्राण्यांचा आवाज काढणे घटित होते. गेल्या जन्मातल्या किंवा ह्या जन्मातल्या कर्मसंचिताने ह्या गोष्टी घटित होतात. आलं का लक्षात? तो स्वतःहून ह्यातलं काही करत नाही, ती शक्ती माता करून घेते. बरं, आलं का लक्षात? बोला. आणि मग अंगात येणं आणि ह्या गोष्टी सेमच आहेत का? फरक आहे. अंगात येणे एक विशिष्ट शक्तीचं कार्य आहे, अंगात येणे. बर. परंतु ही वैश्विक शक्ती आहे की कॉस्मॉस पॉवर आहे. काय पॉवर आहे? कॉस्मॉस पॉवर आहे की त्याच्यामुळे आपण मुक्तीला किंवा मोक्षाला प्राप्त होऊ शकतो. म्हणून हा त्याच्यामध्ये मुख्य फरक आहे. बरं. दीक्षा घेतल्याच्या नंतर काही पथ्य पाळावे लागतात? काही खाल्लं पिल्लं चालतं का? हो, पथ्य ही पाळावीच लागतात. जसं की कच्चा कांदा लसूण खाणे नाही. भाजीमध्ये टाकलेला किंवा कालवणामध्ये टाकलेला पदार्थाचा लसूण कांदा चालेल, आणि तो जाळून तळून भस्म केला जातो. त्याप्रमाणे आहारामध्ये अशी पथ्ये आहेत. मांसाहार, कोणतीही नशा करायची नाही, ह्या 2 पथ्य पाळावं लागतात. कारण ते पदार्थ शक्तीला अधोगामी करतात आणि शक्तीला ऊर्ध्वगामी होऊन देत नाही. जर एखाद्या व्यक्तीनं दीक्षा घेतली पण त्याच्यानंतर त्याने मांसाहार केला किंवा जर त्याने जे ड्रिंक्स वगैरे आहे ते केलं तर त्याचा काही परिणाम त्याच्या शरीरावरती होतो? त्याला त्याचे परिणाम भोगल्याशिवाय गत्यंतर उरत नाही. शक्ती अधोगामी होते आणि त्याचे परिणाम तो भोगल्याशिवाय ती शक्ती कमी झाल्याशिवाय होत राहणार नाही. काय परिणाम होतात बरं? आपण ऊर्जा खाली येते ना, त्याला कळते की माझी ऊर्जा खाली यायला लागले. जे चैतन्य उसळून येत होतं ते खाली अधोगामी झाल्यामुळे सौम्यता येते त्याच्या चैतन्यामध्ये. बरोबर. मला शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आता आपला पॉडकास्ट पाहणारे खूप सारे असतील, व्ह्युअर्स असतील आपले, की त्यांना दीक्षा घ्यायची असेल किंवा त्यांना तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा असेल, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? जर एखाद्याला दीक्षा घ्यायची आहे, तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? श्रद्धेने या, निष्ठेने या, तेव्हा तुम्हाला दीक्षा आम्ही काय कोणालाही नकार देत नाही. दीक्षा देण्यासाठी दीक्षा ही पात्रता येण्यासाठीच असते. आलं का लक्षात? आणखी एक गोष्ट म्हणजे प्रत्येक साधकाने किंवा प्रत्येक मानवी जीवाने जाणतेने गुरु भजीचे या वाक्याप्रमाणे जाणतं होऊन जाणत्या गुरूंना शरण जावं. पण आता गुरु कसा ओळखायचा? आता खूप सारे गुरु आहेत, स्वघोषित गुरु आहेत काही. मग गुरु योग्य आहे माझ्यासाठी की नाहीये योग्य हे त्या साधकाला, त्याला तर त्याचा काही अनुभव नाहीये, माहिती नाहीये, तर त्याला कसं कळणार? हे बघा,
जाणते नो गुरु भोजिये तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. म्हणजे आधी जाणतो वाचता आणि मग गुरु जाणताय की नाही ही परीक्षा घ्या आणि परत त्याला चरण द्या. तर गुरु कसे पाहिजे? सागर पाहिजे. स्वतः चैतन्याचा सागर गुरु असले पाहिजे. त्यात पुढे ज्ञानेश्वरी ओळीमध्ये गुरु कसे पाहिजे? चैतन्याचा सागर हवा. पूर्ण मदा ते होईल सांगा. पूर्ण मदा पूर्ण निदा पूर्ण मुदच्यते पूर्ण पूर्ण मेवा व शिष्यते. म्हणजे काय? त्यातनं किती काढून घेतलं तरी ते शून्य होत संपलं नाही नाही, पाहिजे. संपलं नाही पाहिजे. आणि किती ऍड केलं तर ते काय फरक पडत नाही. नाही असा गुरु असावा. सागरासारखा. सागर स्वतः गुरु पाहिजे चैतन्याचा. धन्यवाद. आज तुम्ही मला टाइम दिला, बोल मराठीला टाइम तुम्ही दिला. आपण म्हणजे माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदललेला आहे. या विषयामध्ये मला नाही वाटत की एवढ्या डिटेलमध्ये कोणी डिस्कशन आतापर्यंत केलेलं असेल. आज प्रेक्षकांना तुम्ही शक्तीबद्दल सांगितलं, चक्राबद्दल सांगितलं, त्याच्यानंतर अंगात येणं, या सगळ्या विषयावरती आपण आज चर्चा केलेली आहे. मी ऑडियन्सलाही प्रेक्षकांनाही सांगेल की जर तुम्हाला दीक्षा घ्यायची असेल किंवा तुम्हाला साधना करायची असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये गुरुजींचा माईंचा नंबर मेन्शन करणार आहे. तुम्ही तिथे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ते तुम्हाला नक्कीच व्यवस्थितपणे गाईड करतील. धन्यवाद. धन्यवाद.